बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। मागील 2 कृषी मंत्री वादग्रस्त ठरल्यानं महायुती सरकारला नामुष्कीला सामोरे जावे लागले। विशेषतः राष्ट्रवादीला विधानसभेत चांगले यश मिळूनही तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव ठाकरे यांची वादग्रस्त विधानं, अगोदरच मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर होणाऱ्या आरोपांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची डोकेदुखी वाढली आहे। त्यातूनच नवा कृषी मंत्री निवडताना काय काळजी घेतली याचा गौप्यस्फोट अजितदादांनी द्राक्ष बागायतदार संघाच्या अधिवेशनात केला। तो करताना नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंना जाहीरपणे सल्लावजा इशारा दिला आहे। पुण्यातील एका हॉटेलमध्ये महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते। या अधिवेशनात बोलताना कृषी मंत्री नियुक्तीच्या वेळी घेतलेली काळजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीरपणे प्रथमच सांगितली। यामुळे उपस्थित शेतकऱ्यांमध्ये एकच हशा पिकला। उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतायत, दत्तात्रय भरणे हे कृषी मंत्री आहेत, इंदापुरात एक मोठे शेतकरी म्हणून गणले जातात, कष्टातून पुढे आलेले ते आहेत, अतिशय उत्तम प्रकारची त्यांची शेती आहे, त्यांच्या वडिलांनी त्यांना काकांनी अतिशय चांगल्या प्रकारची शेती डेव्हलप केलेली आहे, पण त्यांचं कुटुंब, त्यांचा परिवार, नातेवाईक सगळे शेतीत राबत असतात। कृषी मंत्री भरणे यांच्या शेतात द्राक्ष, केळी आणि डाळिंब मोठ्या प्रमाणात आहेत। जी पिकं आपण सर्वजण घेतो ती त्यांच्या शेतात आहेत। त्यांची ऊसाची शेती चांगली आहे। भरणे यांचा 15 ते 20 हजार टन ऊस कारखान्याला गाठवाला जातो, असंही पवार यांनी यावेळी स्पष्ट केलंय। तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही। लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर। प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा। आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल। आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये। इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श। मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला। आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर।